सुदर्शन, हा? संस्था यांची, पण इथे येऊन काय माहिती सांगायची याची तयारी त्यांच्यापेक्षा तू जास्त केलीयस. वेळ वहिनी, तुमचा वेळ वाचावा म्हणून मी माझा वेळ खर्च करून आधीच ही सगळी माहिती गोळा केली. काय ना, आपलं डोनेशन चुकीच्या ठिकाणी जात नाही हे बघायला पाहिजे नाही का. आणि ह्यांना अचानक मी बोलवल्यामुळे ह्यांची तयारी नव्हती झाली. आणि हे सगळ्या ह्यांच्या वेबसाईट वरून काढलेल्याच कॉपीज आहेत. हो, काय आहे, एवढी मोठी रक्कम द्यायची म्हणजे आमच्या ऑफिसची प्रोसिजर असते. तुम्ही एक काम करा, तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट्स आमच्या ऑफिसमध्ये पाठवून द्या. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या संस्थेच्या लेटरहेडवरती माहेरच्या चहाच्या नावाने अर्ज करा की तुम्हालाही अशी अशी रक्कम हवी आहे, मदत हवी आहे. मग मी कळवते ऑफिसमध्ये, म्हणजे लवकरात लवकर तुमचा चेक येईल. ठीक आहे, येते. अगं आकांक्षा, हे एवढ्या लांबून आलंय इचलकरंजीवरनं, त्यांना काही चहा पाण्याचं बघ, व्यवस्थित खाऊन वगैरे घ्या. हा, हो, तुम्ही म्हणाला होता त्या बाई जुजबी प्रश्न विचारतील, पण त्यांनी तर आमची तोंडी परीक्षाच घेतली होती. नशीब आम्ही पकडलो गेलो नाही, नाहीतर सगळेच जेलमध्ये गेलो असतो. काय हो, सध्या वेळ आपल्या बाजूने, त्यामुळे जे झालं नाही त्याची चिंता करू नका, कळलं. रत्नमाला, राजवर्धन नसताना तुझी तिजोरी खाली करतो की नाही बघच. वाह, छान केली आहे शॉपिंग. यप, अजून एक दाखव. हा, घरात बसून करणार काय, आहेत पैसे, उधळा. वैदेही, यांना सांग जरा, मनी वेस्ट केले नाहीयेत, गरज होती म्हणून घेतलेत. 2च टी शर्ट आहेत माझ्याकडे, एक हा आणि दुसरा बाथरूम मध्ये वाळतोय. किती दिवस हेच घालणार आहे म्हणून विकत घेतलेत. आणि यांची साडी नेसून नाही ना घरात फिरू शकत. साडी नेसून फिरू शकत नाही तर मग किमान साडी जाळायची तरी नाही. वैदेही, यांना सांग काकूंना, तो संस्कृती आणि परंपरेचा फडतूस चहा पिण्यापेक्षा ना गरम गरम थंड काहीतरी प्या, डोकं शांत राहील यांचं. वैदेही, त्यांना सांग थंड काही पिण्याची मला नाही, त्यांनाच जास्त गरज आहे. काय चाललंय तुमचं? काय प्रॉब्लेम काय तुमचा? तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे ना, तो मला आत्ताच्या आत्ता सांगा, नाहीतर दोघेही घराबाहेर व्हा लगेच. काय काय प्रॉब्लेम काय आहे? का सतत का भांडत असता तुम्ही दोघं? आणि तुम्हा दोघांच्या भांडणात माझं सँडविच होतंय, कळत नाही का तुम्हाला? हे बघा, तुम्ही दोघेही माझे मित्र आहात, त्यामुळे मी एका कुणाच्या बाजूने बोलू शकत नाही. कारण ज्याच्या अगेन्स्ट बोलीन त्याला वाईट वाटेल आणि आमची मैत्री तुटेल. त्यामुळे तुमचा प्रॉब्लेम आहे तो तुमच्यात सॉल्व्ह करा ना, माझ्या डोक्याला शॉट देऊ नका. आणि मी तुम्हाला शेवटचं सांगते, तुम्ही दोघं ना तुमच्या गरजेनुसार आहात, कळलं? वैदेही, काय आहे? गरजेनुसार नाही, गरजेपोटी. यार, तुझं व्याकरण चुलीत घाल. हे बघ, तू आहे ना, तू तुझ्या स्वप्नांसाठी इथे आलीयस आणि तुम्हाला काहीतरी जगा वेगळं करून दाखवायचं ना, म्हणून तुम्ही इथे आहात.
त्यामुळे तुम्ही दोघांनी शांतपणे ऍडजस्ट करून इथे राहायला पाहिजे. मला माहित नाही तुमचं मगाशी काय कशावरनं भांडण झालं, पण तुम्ही आत्ताच्या आत्ता एकमेकांना सॉरी म्हणणार आहात आणि हे मॅटर इथेच सॉल्व्ह करणार आहात आणि दॅट्स फायनल. सॉरी. इट्स ओके. सी सी आता मी सॉरी म्हटल्यावर काकूंनी सॉरी म्हणायला हवं ना, पण नाही. मी का सॉरी म्हणू? माझी काही चूकच नाही आहे यात. यांनी साडी जाळली माझी. पण हो, सॉरी म्हणाला तर काही बिघडणार आहे का? आणि वैदेहीने सांगितलंय हा टॉपिक क्लोज करायला, मग तो दोन्ही बाजूनी व्हायला हवा. आतून यायला हवं ना सॉरी. नुसतंच वरवर म्हणून काय फायदा? वरवर तुम्ही माझ्या हार्ट मध्ये घुसून पाहिलंय का? ते आधी असायला हवं ना. त्यासाठी सगळं जे काय ते थोबाडावर दिसतं, दुसरीकडे कुठे बघायची गरजच नाही. काकू, नाउ यू आर क्रॉसिंग युअर लिमिट्स. मी करेन क्रॉस, कारण आता तुम्ही नाही आहात माझे बॉस. कसलं बकवास राईम मॅच करताय हो तुम्ही. सानिया, तो अर्धी जबाबदारी तुझी. हे सगळे डॉक्युमेंट्स उद्या तूच घेऊन जा आणि त्यांना सांग की त्यांच्याकडून आलेत म्हणून. आणि ह्याच्या व्हेरिफिकेशनचं काम तुझ्याकडे कसं राहील हे बघ. बाबा, पण मी कसं? हो, काय कॅम्पेनिंग शिवाय मला इतर कुठलंच काम नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला या कामात मदत करते आणि व्हेरिफिकेशन सुद्धा मीच करते असं सांग ना. काय हे काम जर तुझ्याकडेच राहिलं ना तर कुणाला डाऊटच येणार नाही की हे सगळं खोटं आहे म्हणून. शिवाय आपलं भांडे फुटणार नाही. जमेल ना? आणि एक लक्षात ठेवायचं, साळसूतपणा हे जगातलं सगळ्यात घातक शस्त्र आहे. बाणगुळ मोठ्यातल्या मोठ्या झाडाला त्याच्याच आधारावर वाढून हळूहळू संपवतं. कसं? साळसूतपणे. त्यामुळे हे काम करताना साळसूतपणा महत्वाचा. कळलं? करेक्ट. हे बघ, एवढं सगळं केलंस ना तर डोनेशनचा चेक आरामात निघेल. काय हो? ओके, डन. टेन्शन घेऊ नका, आपलं काम झालं असं समजा. कसलं काम? काम कसलं? डोनेशनचं. डोनेशनचं काम सुरू आहे ना. आधी आपण ना आपल्याकडून एका संस्थेला डोनेशन देतोय. तर काकी खूप बिझी असतात ना, म्हणून म्हटलं मीच त्यांना मदत करते. म्हणजे कसं, कामही केल्यासारखं होईल आणि थोडं पुण्यही मिळेल. आपली सुनबाई अगदी कर्तबगार आहे ना, आणि ती म्हणते त्याप्रमाणे आपल्या हातून थोडस पुण्य सुद्धा होईल. हो ना. बरं, ते आपल्या फाईल्स कुठे आहेत का? अरे हो, आपल्या कपाटात आहेत. चला दाखवते मी. चल, चल. चला.
मी पण आलेच हा आदित्य. यांचं नक्की काहीतरी सुरू आहे. आय गेस आज मला कोल्ड कॉफीच प्यावी लागणार. नाही नाही गरम आहे तोपर्यंत घ्या कॉफी. थँक्यू. खूपच सिरियसली काम चाललंय वाटतं. आमच्याशी बोलायला काही माणसांकडे वेळच नाहीये. असं काही नाहीये. हे बघ, तुझ्यासाठी नेहमी वेळ असतो बघ. जेवायला काय बनवू? काही कर ग. काही कर नको हा. एक काय ते सांग, मग मला हेच नको तेच नको करून कटकट करशील. मी पिठलं भाकरी करायची ठरवली. नाही, काही करा पण तुमच्या पुरतच करा. मला नकोय. मी माझ्यासाठी पिझ्झा ऑर्डर करणार. पिझ्झा? जेवायला कोणी पिझ्झा खातं का? मुळात पिझ्झा आपल्या खाद्य संस्कृतीत का बसत नाही याचा विचार केलाय का तुम्ही? काकू, प्लीज आता जेवणावरून लेक्चर देऊ नका. आणि विषय असा आहे ना, तुम्ही मला खारटच जेवण खायला देता, त्यापेक्षा माझं मला काही ते खाऊ द्या ना. काल भाजी चुकून खारट झाली होती. एरवी माझ्या हातून स्वयंपाक कधीही बिघडत नाही. आणि पिझ्झा खाऊ नका हो, पोट बिघडेल तुमचं. मुळात आपली खाद्य संस्कृती ना आपल्या निसर्गानुसार, आपल्याकडच्या हवामानानुसार बनलेली असते. त्यानुसारच आपल्याला अन्न पचतं. तसंच आपल्या शरीराचं ट्युनिंग झालेलं असतं. ऐका ना काकू, तुम्हाला जे खायचंय ते तुम्ही खा. मला जे खायचंय ना ते मला ठरवू द्या प्लीज. काऊ, कशाला जबरदस्ती करतेस त्यांना? काय हवं ते खाऊ दे ना त्यांना. ए वैदेही, यार हे काय ह्यांना त्यांना अहो जाओ नका ना करू. उगाच मला इथे ना गेस्ट असल्याचा फील येतो. माझ्यासाठी तर तुम्ही गेस्टच आहात. मी काय तुम्हाला माझ्या आयुष्यात कायमची घेऊ शकत नाही, त्यामुळे मी तुम्हाला अहोज अहोच म्हणणार. मला चालेल अरे तुरे करायला. म्हणजे मला आवडेल. थँक्यू वैदेही, थँक्यू. जेवायचं काय? तू किती भाकऱ्या खाणार आहेस? तुला मीडियम पिझ्झा की लार्ज पिझ्झा वैदेही? यार, तुमच्या भांडणात नेहमी माझं सँडविच होतं, तुम्हाला माहितीये. त्यापेक्षा मी एक काम करते, मी दोन्ही खाते. चालेल? दोन्ही काय खाते? पोट बिघडेल तुझं. एका वेळी एकच काहीतरी खा. आणि माझं तर म्हणणं आहे, मी बनवते ना ती पिठलं भाकरीच खा. वैदेही बघ, आता तू ठरव काय ते. पण इथे आल्यापासून मी पहिल्यांदाच तुला ट्रीट देतोय. प्लीज नाही म्हणू नको. हर्ट होईल मला. ए यार, तुम्ही दोघं ना हे मुद्दामून करताय ना. ते काही नाही, तुम्ही आणा, मी तेव्हा ठरवीन काय खायचं ते. कुठला पिझ्झा ऑर्डर करू? हा, लार्ज मीडियम बास होईल ना दोघांना? मीडियम करेक्ट जाईल दोघांना. काकी काय करतेस ग? पिठलं बनवते. पिठलं माझं खूप फेवरेट आहे. मला पण शिकवशील का? एक मिनिट, मी व्हिडिओ शूट करते. अगं शूट कशाला करतेस? माझ्यासाठी मला यायला पाहिजे की नको नंतर म्हणून. बरं मला सांग कसं करतात ते. हे बघ, आता तेल तापलं ना छान, मग आता आपण त्याच्यावर टाकूया मोहरी.
ती मोहरी चांगली तडतडली की मग आपण त्याच्यावरती घालूया मस्तपैकी हिंग, हे बघ. आणि मग टाकूया कढीपत्ता, थोडस जिरं. मस्त वास आला ना. खूप सोपं असतं पिठलं, पण लागतं किती छान ना. असं माझं छान favorite आहे. ठेचलेला लसूण, अशा मध्ये कापलेल्या हिरव्या मिरच्या, बघितलंस. आणि तो लसूण ना चांगला असा छान परतून घेऊया. बघ सर, गुलाबी झाला ना की मग त्याच्यात टाकायचा कांदा. छान कांदा चुरचुरीत करायचा. त्यात टाकूया थोडी हळद आणि मग घालूया मीठ. भूक लागली ना. लगेच वाढते हं तुला. थांब पिऊ, आता मी तुला माझं सिक्रेट दाखवणार आहे. तुम्हाला लोकांना माझ्या हातचं पिठलं आवडतं ना, ते एवढं छान का होतं ह्याचं कारण म्हणजे त्याच्यात घालायचं आधी पाणी. ऍक्च्युली मी आज असं डिसाईड केलंय की फास्टिंग करायचं. काय वेडी बिडी आहेस का तू? असा अचानक उपवास वगैरे काही करू नकोस. हवं तर खा तू पिझ्झा. पोट रिकामी ठेवू नकोस, ऍसिडिटी होईल. थँक्यू काऊ. वा, बघितलं, घेतला ना लगेच पिझ्झा. हेच बघायचं होतं मला. अगं बघ आता, ठेवू नकोस, खा तू, काही म्हणत नाहीये मी. थँक्यू. हे सिक्रेट आहे माझं, आज मी तुला शिकवलंय ते. ओके. आता हे चांगलं उकळेल बघ पाणी. आता हे छान उकळलं. आता ह्याच्यामध्ये घालायचं पीठ. हा, आता बघ छानपैकी ते पिठलं असं घोटत राहायचं. ही वाव काकी, मला ना मस्त आयडिया आली आहे. मी सोशल मीडियावर ना माझं चॅनल काढणार आहे आणि त्यावर हे तुझे रेसिपी वाले व्हिडिओ टाकणार आहे. माझे का? अगं, लोकांना वाटतं की रत्नमाला मोहिते म्हणजे काय, तर फक्त माहेरचा चहा. तर तसं नाहीये. मला सगळ्यांना दाखवून द्यायचंय की माझी काकी फक्त चहा नाही तर सगळं बनवते. आणि तू पण आहेस म्हटल्यावर मला खूप फॉलोअर्स पण मिळतील आणि तुझ्याबरोबर मी सेलिब्रिटी होईन, है ना? वाव. अगं काकी, काय झालं? म्हणूनच त्याच्या आवडीचं पिठलं करायला घेतलं. अरे देवा, पाणी घ्यायचं राहिलं. थांबांटे पटकन. अरे, याचं झाकण कुठे गेलं? तिने काय केलंय ट्राय करूया. एक मिनिट. अरे वैदेही पण ना. आउटस्टँडिंग पिठलं झालंय. बाईच्या हाताला ना चव आहेच. मला काय वाटतं माहितीये, तिला त्या टीव्ही मधल्या कुकरी शो मध्ये पाठवायला पाहिजे. आउटस्टँडिंग. हो का? ओके.
माइंड ब्लोइंग झालंय पिठलं. खूपच मस्त. उगाच मागवला पिझ्झा. आवडलं ना तुम्हाला? नाही, मला घरचं काही आवडत नाही, पण पिठलं भाकरी माझा वीक पॉइंट आहे. हे काय? माझ्या ताटातलं कोणी खाल्लं? हे काय? माझ्या ताटातलं कोणी खाल्लं? मी खाल्लं काऊ. मी. पापड. पापड काऊ, पापड. पापड किती कमाल लागेल ना पिठलं भाकरी बरोबर. पापड पापड भाज नका प्लीज प्लीज. पापड. हा पापड. 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 प्लीज. आणते. तुला माहिती पिऊ, राजला पिठलं खूप आवडतं. राज कितीही म्हणत असता ना, तो खूप मॉडर्न झालाय, त्याला घरचं काही आवडत नाही, हॉटेलमधलं खाल्लेलं आवडतं, तरी अजून त्याची नाळ घराशी घट्ट जुळलेली आहे. त्याला माझ्या हातचं पिठलं इतकं आवडतं. कधी हॉटेलमधनं जेवून आला ना रात्री अपरात्री, आणि त्याला जर कळलं की आज मी पिठलं बनवलंय, तर चोरून हळूच पिठलं भाकरी खाल्ल्याशिवाय कधीच झोपला नाहीये माझा राज. खूप आवडतं त्याला माझ्या हातचं पिठलं भाकरी. आता बघ, आता अशी टाकायची कोथिंबीर. यम्मी दिसतंय एकदम. चीज. पापड. अरे, माझ्या पिझ्झा मध्ये कांदा आहे. हा? कांदा. अरे पण माझ्या पिझ्झा मध्ये कांदा नाहीये. तेच म्हणतोय. नाहीये कांदा, आणि मला कांदा हवाय. काऊ प्लीज कांदा आण ना, आणि पिठलं भाकरी बरोबर तर काय कमाल लागेल कांदा. प्लीज प्लीज काऊ. हा कांदा ना, आणते. हा. कांदा छान लागतोय. घ्या कांदा. हे काय? तुम्ही तर पिझ्झा खाल्लाच नाही अजून.
मग चघळत आहे काय? कांदा कांदाच सगळं खातोय. कांदाच एवढा मस्त लागतोय. पिझ्झा काय सॉलिड असेल ना? कांदा. तुम्हाला हवी असेल पिठलं भाकरी तर घ्या तुम्ही, मी काही म्हणणार नाहीये. उगीच माझ्या पोटात दुखेल. काकू मला नकोय तुमचं पिठलं भिटलं. सॉलिड आहे. पिझ्झा बरं झालं पिझ्झाच मागवला. पिठलं काऊ, तुझ्या एक लक्षात आलं का? अर्धा तास तो आतच आहे, बाहेर नाही आलाय. आय थिंक त्याचं पोट बिघडलंय. मग दुसरं काय होणार आहे? एवढा बका बका पिझ्झा खाल्ला म्हटल्यावर पोट बिघडणारच ना. काय एवढा वेळ आत होतात? म्हणजे नाही, इथे काय रूल आहे का 15 मिनिटांच्या आत बाहेर आलंच पाहिजे? नाही, असा काही रूल नाहीये. पोट बिघडलं असेल तर सांगा, मला अंदाज होताच. मी ओव्याचं पाणी बनवते. काय म्हणजे खरंच पोट बिघडलंय का? मी गोळी आणते, 1 मिनिट. खायचाच कशाला ना पिझ्झा एवढा बका बका. काकू पिझ्झामुळे नाही, तुमच्या पिठल्याने पोट बिघडूच शकतं ना माझं. हो का? पिठल्यामुळे कसं बरं पोट बिघडेल? जर तुम्ही पिठलं खाल्लंच नसेल तर? खाल्लंय ना पिठलं? बघितलंय मी तुम्हाला चोरून पिठलं खाताना. अशा 2 गोष्टी बका बका खाल्ल्यानंतर पोट बिघडणारच ना. एकतर ही खाद्य संस्कृती फॉलो करायची, नाहीतर ती. आणि अशा 2 संस्कृती एकत्रित फॉलो केल्यावर मग काय ना, आपण इकडचे राहतो ना तिकडचे. मग हे असं अजीर्ण होऊन पोट बिघडतं. ओव्याचं पाणी बनवलंय मी, प्या, तुम्हाला जरा बरं वाटेल. नको नको, मी गोळी घेतो. थँक्स. ती माज आहे ना या माणसाला. हो ना यार, पण त्याला ना सूट होतो हा माज. कसला दिसतो ना तो या ऍटिट्यूड मध्ये. वैदेही, तुला काय बोलतेस तू? तुझं तुला तरी कळतंय का? अगं मी असंच बोलले, सहज. प्यायचं तेव्हा पिऊ दे. मे आय कम इन? ये. काकी, हे आश्रमाचे डॉक्युमेंट्स आहेत, व्हेरिफिकेशन साठी आले. हा हो, तू एक काम कर, आपल्या लीगल डिपार्टमेंटकडे दे. काकी, त्यापेक्षा मी हँडल करू का हे सगळं? तसंही कॅम्पेनचं काम सोडलं तर मला दुसरं काहीच काम नसतं, तर माझा वेळही जाईल. आणि तसंही व्हेरिफिकेशन तर करायचंय, मी कॉल करून घेते त्यांना. हो, पण तू कशाला अजून एखादं काम अंगावर घेतेयस? हा, एवढं काय त्यात? आपण सोशल कॉजसाठी एवढं चांगलं काम करतोय, तर त्याच्यासाठी माझा हातभार लागला तर चांगलंच आहे की. बघ ठीक आहे, एवढं मनापासून बोलतेस तर कर. येऊ मी?
मे आय कम इन मॅडम? कावेरी ये बस. कसा आहे राजवर्धन? चारी मुंड्याची. काय? म्हणजे काल पिझ्झा खाल्ला ना, त्यामुळे पोट बिघडलंय त्यांचं. हो अगं असं कसं बिघडलं? म्हणजे खूप त्रास होतोय का त्याला? नाही काय झालं, मी काल पिठलं केलं होतं, त्यांनी पिठलंही खाल्लं आणि पिझ्झाही खाल्ला, त्यामुळे मग पोट बिघडलंय त्यांचं. तू पण काल पिठलं केलं होतंस? तुला कोणी सांगितलं राजवर्धनला पिठलं खूप आवडतं म्हणून? त्यांना पिठलं आवडतं? नाही, मला माहित नव्हतं. मी अगदी सहज बनवलं होतं. तेही बोलले नाहीत त्यांना पिठलं आवडतं ते. बोलणारच नाही तो. आपल्याला पिठलं वगैरे असे साधे पदार्थ आवडतात हे सांगणं कमीपणाचं वाटत असेल त्याला. हेच होतं ना राजचं, मनमोकळेपणाने आपलं मन सांगतच नाही कोणाला तो. अगं पण मला सांग ना, बरं आहे ना त्याला? मी आमच्या डॉक्टरकडनं काही औषध वगैरे पाठवू का? नाही, त्यांनी घेतलंय औषध. म्हणजे कसली तरी गोळी घेतायत वाटतं. म्हणजे मी त्यांना ओव्याचं पाणी करून दिलं होतं, म्हटलं जरा घ्या, बरं वाटेल. बरं केलंस. पण नाही, घरगुती उपायांवर विश्वासच नाही ना. देव जाणे आता या गोळ्यांनी तरी त्यांना बरं वाटतंय का नाही. हो 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 बाबा, डोनेशन व्हेरिफिकेशनचं काम मी माझ्याकडेच ठेवलंय. तुम्ही नका काळजी करू. हो ही सगळी अमाऊंट आपल्याला लवकरच मिळेल. हो सगळं व्यवस्थित फिलअप केलंय मी, डोंट वरी. ठेवा. मम्मा. हा मम्मा. हा बच्चा, काय म्हणतेस, कशी आहेस? सगळं ओके ना? ए, आणि ते कॅम्पेन सोडून तू दुसरी कामं करतेस की नाही, का त्याच्यातच अडकून पडलीयस? मम्मा, तुला काय वाटतंय मी तिथेच अडकून बसेन का? मम्मा, मी आणि बाबांनी मिळून एक सॉलिड प्लॅन केलाय. म्हणजे बाबांनीच प्लॅन केलाय तो, मी नाही. 4 खोटी माणसं उभी करून डोनेशनच्या नावाने चांगला 15 ते 20 लाखावर हात मारणार आहेत. म्हणजे त्याच्या व्हेरिफिकेशनचं काम मी माझ्याकडेच ठेवलंय. म्हणजे काय ना, उगाच ते काम दुसऱ्यांच्या हातात गेलं तर सगळ्यांना कळायला नको. मम्मा, आता तू बघच, बाबांचं हे काम मी कसं चुटकीसरशी करून दाखवते. बच्चा, कधी कधी ना मला डाऊट येतो की तू माझीच मुलगी आहेस ना. म्हणजे हे बघ, सुदर्शनच्या सांगण्यावरून धावलीस काय किंवा रत्नमालाच्या सांगण्यावरून धावलीस काय, दोन्ही सारखंच. म्हणजे रिस्क घेऊन तू त्यांना पैसे मिळवून देणार, तुला काय मिळणार आहे? हे बघ, तू दुसऱ्यांसाठी कामं करत बसशील आणि ते तुला अडकवून गुपचूप बाजूला कसे होतील ना, तुला कळणार पण नाही. तेव्हा काय करणार आहेस मग तू? मम्मा, यू आर राईट. मम्मा, आता मी काय करू? ऐक, आता मी सांगते ते नीट ऐक, ओके?
ओके ग्रेट. या बाय. अरे वा, बरं झालं वाटतं पोट. हो, पण माझं पोट बरं झालंय हे बघून तुमच्या पोटात दुखतंय का? नाही नाही, इतके काही महान विचार नाही आहेत माझे, त्यामुळे माझ्या काही पोटात दुखत नाही. मी फक्त कुतूहल म्हणून विचारते की फायनली काय घेतलं, म्हणजे त्या गोळीने बरं वाटलं का ओव्याचं पाणी घ्यावं लागलं? ऑफकोर्स टॅबलेट घेतलीये म्हणून बरं वाटलंय. हो का? मग कुठला बोका हे ओव्याचं पाणी पिऊन गेला बरं? हो, प्यायलो मी ते ओव्याचं पाणी. कदाचित वाटलं असेल त्यानेही बरं. कदाचित नाही, यामुळेच बरं वाटलंय तुम्हाला. हो का? मग काय करू आता? सत्कार करू तुमचा? इतकं करायची काही गरज नाहीये, फक्त मी केलेली ही गोष्ट तेवढी लक्षात ठेवा म्हणजे झालं. काकू, मी कधीच कोणाचे उपकार ठेवत नाही, आणि तुम्ही हे जे काही उपकार केलेत ना त्याची पण भरपाई लगेच करेन मी. भरपाई नुकसानाची केली जाते, उपकारांची परतफेड करतात. आणि तसंही तुम्ही का कराल ना मी केलेल्या उपकारांची परतफेड? मी आपल्या माणुसकीच्या नात्याने तुम्हाला मदत करत होते इतकंच. माणुसकीची किंमत करता का तुम्ही? अहो, जरा तरी काहीतरी वाटू द्या. प्रत्येक गोष्टीची अशी पैशात किंमत नसतात करत. ऐका ना प्लीज प्लीज प्लीज. हे तुमची हॉबी आहे का, समोरच्याच्या कानातून रक्त काढायची? हा, एक मिनिट. माझ्याच आईची साडी मलाच काय दाखवताय? तर तुम्हीच जाळली आहे ती. आणि बर परत थांबा ना जरा, नीट बघा तरी. आणि मला माहितीये माझ्याकडून ही साडी चुकून जळाली आहे. मी डिझायनरकडून या साडीवर वर्क करून आणलंय जळालेल्या ठिकाणी. बघा, एक मिनिट, हे बघा. आता तुम्ही ही साडी नेसाल की नाही मला माहित नाही, पण तुम्हाला जपून नक्कीच ठेवता येईल. झाली आहे की नाही आधीपेक्षा चकाचक? अरे आता काय झालं? साधं थँक्स सुद्धा म्हटलं नाही का कोणी? संस्कृत. अरे बहिणी, आलात तुम्ही? हा, ते अनाथ आश्रमचे डॉक्युमेंट्स पाठवले होते, त्याचं काही झालं का? हो. अरे सुदर्शन, मला तुझ्याशी बोलायचं होतं त्याविषयी. हा, बोला ना. म्हणजे ती माणसं आणि ती संस्था सगळं बरोबर आहे ना? म्हणजे नाही, मला थोडी शंका आली म्हणून विचारतेय. शंका? हे बघ, तू काय म्हणाला होतास की त्यांना साधारणतः 15-20 लाखापर्यंत मदत आपण करूया, त्यांना गरज आहे त्याची. अरे त्यांनी जो अर्ज भरलाय ना त्याच्यावरती 20 लाखाच्या ऐवजी रक्कम 40 लाख टाकली आहे.
आता हे बघ, एक रक्कम त्यांनी सांगितली आणि सडनली ती रक्कम दुप्पट केली. म्हणजे शंकेला जागा आहेच ना. म्हणून म्हटलं तू नीट चौकशी कर, ती माणसं योग्य आहेत ना, बरोबर आहेत ना. 40 लाख? वहिनी, मी त्यांच्याशी बोलून तुम्हाला कळवतो की त्यांना खरंच कितीची गरज आहे ते, है ना? नाही, हे बघ सुदर्शन, आपल्याकडे काय सांगितलंय, दान हे नेहमी सत्पात्री असावं. आपण जी मदत करतोय ती योग्य हातात जाते की नाही बघायला पाहिजे ना. असं चुकीच्या माणसाला काहीतरी पैसे देऊन उद्या तुझं नाव खराब व्हायचं. म्हणजे ज्याला आपण मदत करतोय तो ती घेण्या योग्य आहे की नाही, ती मदत योग्य ठिकाणी पोहोचते की नाही हे बघणं गरजेचं आहे ना. आता त्यांनी अशी रक्कम दुप्पट केल्यावरती आपल्या मनात शंका येणारच ना. मला असं वाटतं जरा नीट चौकशी कर बाबा. म्हणजे काय, त्यांना खरंच एवढ्या मोठ्या रकमेची गरज आहे का, पण त्यांनी ते आधी का नाही सांगितलं असं आपल्याला कळायला हवं ना. नाही, तसं असेल तर मग आपण नको देऊया पैसे. कारण एवढी मोठी रक्कम आहे, पैसे काय झाडाला लागत नाही ना. नाही, द्यायची नाही असं माझं म्हणणंच नाहीये. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की ती माणसं योग्य आहेत की नाही याची जरा नीट चौकशी कर. नाही तर उगीच तुझ्याबद्दल गैरसमज होईल ना लोकांचा. बरं ठीक आहे, मी जरा फ्रेश होऊन येते. दिसते ना आधीपेक्षा चकाचक. अरे आता काय झालं? काकू, काकू, ओ काय झालं? काकू काय होतंय? हो काकू, रडताय कशासाठी? काकू काही त्रास होतोय का? गाईज, आय एम होम. कुठे आहात? वैदे, जरा चल ना प्लीज. झालं अगं त्या काकू बघ कशा करताय. का झालं? तू बघ ना प्लीज, चल ना चल ना. अरे काऊ, 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 अगं काय झालं? का रडतेस तू? राजवर्धन काही बोलला का? हँग ऑन. काय, मला काही दुसरे कामधंदे नाही आहेत का? मी काही केलेलं नाहीये. हो, तू काही बोलला नाहीयेस, पण मग का रडतीये ती? मला काय विचारतेस? त्यांना विचार ना तू. काऊ, काय झालंय? त्यांनी काही केलं नाहीये. ह्याने काही केलं नाही, मग का रडतीयस तू? काय झालं? ओ काकू, हा सगळा काय प्रकार आहे? काऊ, नाही सांगितलंस तर कसं चालेल ग? कसं कळेल आम्हाला काय झालंय ते? घरी काही प्रॉब्लेम झालाय का? काऊ, आईची आठवण येते. काकू नाही, तुम्ही ना धन्य आहात, धन्य. हो, आईची आठवण आली म्हणून इतकं रडतं का कोणी? याला काय अर्थ आहे काकू? राजा, मला सांगायचं ना की आईची आठवण येते म्हणून. मी उगाच टेन्शन मध्ये आलो. नाही, मला वाटलं माझ्यावर चिडल्यात की काय. काकू, आपल्याकडे ना हा असा सेलफोन आहे. आईची जर इतकीच आठवण येत असेल ना तर सरळ कॉल करायचा, बोलायचा आईशी. रडत काय बसलायत? राज, एक मिनिट. माझी आई नाहीये. आई नाहीये म्हणजे? माझी आई हे जग सोडून कधीच निघून गेलीये.
आता मला तिची कितीही आठवण आली ना तरी ती कधी परत नाही येऊ शकत. मी तिला कधी भेटू शकत नाही, तिला कधी स्पर्श करू शकत नाही. मला कितीही एकटं वाटलं ना तरी मी तिच्या पदरात, तिच्या कुशीत चिरून मन हलकं करू शकत नाही. म्हणून सांगते तुम्हाला, तुम्ही जा परत. जोपर्यंत आई आहे ना तोपर्यंत तिची माया, तिच्या मायेचा स्पर्श अनुभवून घ्या. जगून घ्या. तिची साथ सोडू नका. म्हणून मी तुम्हाला सांगते, तुम्ही जा इथून. परत जा आईकडे. कारण आपण हजारदा आपल्या आईची साथ सोडतो, पण आपली आई फक्त एकदाच आपली साथ सोडते. कारण जेव्हा ती साथ सोडते ना तेव्हा येणारं पोरकेपण घेऊन आयुष्य काढणं खूप कठीण असतं. तिच्या जाण्यामुळे आयुष्यात जी पोकळी निर्माण होते ना ती लाखो करोडोंचा बँक बॅलन्स असला तरी भरून नाही निघत. म्हणून सांगते, आईकडे परत जा. अगं काऊ काऊ चाळीस लाख अप्लिकेशन तर 20 लाखाचं दिलं होतं, 40 लाख कसं काय झाले? बाबा अहो ते तुमचं बजेट होतं, त्यात माझा शेअर टाकलाच नव्हता तुम्ही. तुझा शेअर म्हणजे? अच्छा 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 अच्छा, आता कळलं मला. हो, म्हणजे तू इन्व्हेस्ट केलेले सगळे पैसे रिकव्हर करायला घेतलेस तर? इन्व्हेस्ट? मी कधी इन्व्हेस्ट केले? थांब, दाखवतो तुला. व्हॉट इज दिस? हे तू माझं नाव न घेऊन जी काही माझी हेल्प केलीस ना त्याच्यासाठी. आता देतेच आहेस तर राहू दे. अगं हे एवढे पैसे कशाला? तुला आयडिया नाहीये मी. कालच्या इन्सिडेंट्समुळे जे काही पेरलं गेलंय ना त्याचं पुढे जाऊन काय होणार आहे. तू आता बघच त्या राजवर्धनचं मी काय करते ते. पब मध्ये राजवर्धनवर आरोप करणारी ही मुलगी तुझी मैत्रीण, तूच आहेस ना तिला पैसे देताना व्हिडिओ? तेच पैसे रिकव्हर करायला निघालीस का असं विचारतोय. बाबा एवढ्या फालतू कामासाठी इतके महागडे कलाकार घ्यायची गरज नव्हती बेटा. काय आकांक्षा? हो ना, नाही बाबा ते ती तुला काय वाटलं? मला माहित नाही. रत्नमाला वहिनींना जर हे कळलं ना तर सगळं पितळ उघडं पडेल तुझं. सानिया, पुन्हा जर अशी वागलीस ना
तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. आणि मी किती आतल्या गाठीच आहे ना हे तुला नाही माहित. काय करू? करू का आईला कॉल? तिने परत घरी बोलावलं तर नाही म्हणता येईल का मला? कळत नाहीये काय करू. का करू? करतोच. नाही राज, नाही नकोच. हे काय? यांना मराठीत कांदे आणि हिला सुरी म्हणतात. काय सांगताय? हो का? पण मग हे माझ्या समोर का आणून ठेवलंय? कांदे आणि सुरी घेऊन कोणी गरबा खेळत नाही ना. चिरायला ठेवलेत ते. चिरा. मी म्हणजे मी चिरलेले तुम्हाला चालणार आहेत का? न चालायला काय झालं? नाही, तुम्हाला हवेत तसे मला चिरता येणार नाही ना. सो बी काही नाही. हा, चिरायला घेतलं ना की बरोबर जमतील. काकू, ओ मला नाही येतो चिरता. नाही रे म्हणू नका हो. सांगितलं की नाही, एकदा चिरायला घेतलं की बरोबर जमेल तुम्हाला. आणि आपण जरा कामं वाटून घेऊया म्हणजे मलाही सोपं जाईल. तसंही काही मी एकटीने मक्ता घेतलाय का सगळी कामं करायचा? काय घेतला नाहीये? मक्ता म्हणजे काय झालं? बाथरूम मधून आवाज आला, त्यामुळे मी बघते काय ते. हे काय? यांना मराठीत कांदा आणि जी पडली आहे तिला सुरी असं म्हणतात. काय? तुम्ही वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुवायला टाकले होते का? जनरली वॉशिंग मशीन मध्ये कपडेच धुवायला टाकतात. हो का? जनरली वॉशिंग मशीन मध्ये कपड्यांबरोबर कॉइन्स आणि बेल्टही टाकतात का धुवायला? कोणी टाकले? मी टाकले? हा, आठवत नाहीये काही मला आता. नसतात का टाकायचे? हो, नसतात टाकायचे. ते कॉइन्स अडकलेत मशीन मध्ये, मशीन बंद पडले त्यामुळे. काय? मग साधे वॉशिंग मशीन मध्ये कपडे कसे धुतात हेही कळत नाही का तुम्हाला? हो काकू, नाही येत मला काही. उगाच ना लेक्चर देऊ नका, काहीतरी सोल्युशन सांगा. एक मिनिट, डोंट वरी. आपण मेकॅनिकला बोलवून रिपेअर करूया का? करेक्ट, हे असं पाहिजे. गॅरंटी वॉरंटी असेलच. हो, पण एक इश्यू आहे. म्हणजे एवढ्या रात्री कुणी येणार नाही ना. आलं तर तो उद्या येईल. नो प्रॉब्लेम, मी सकाळी रिपेअर करून घेईन आणि मग धुईन माझे कपडे. वा, छान. हा, मस्त. आता काय? म्हणजे रात्रभर भिजत घातलेले कपडे तसेच ठेवायचे? अहो, ते खराब होतील.
ते काही नाही, आत्ताच्या आत्ता कपडे धुवून टाकायचे आहेत. अगं ओके, पण मग धुणार कोण? कपडे कोणाचे आहेत? माझे. म्हणजे मी धुवायचे हाताने? तुमचे आहेत ना कपडे, मग कोण धुणार? तुम्हीच धुवायचे. अगं काऊ ऐक ना मा. तुमचे कपडे आम्ही कसे धुणार सांगा? अगं ते काही नाही, आत्ताच्या आत्ता कपडे धुवायचे म्हणजे धुवायचे. अगं काऊ ऐक. मी कपडे हाताने? हो. हॅलो, हा बच्चा बोल. हॅलो, सुदर्शन बोलतोय. तुम्ही सानियाच्या फोनवरून? काय काय झालं? थांबा, मी काय बोलतोय ते ऐकून घ्या आणि नीट कान उघडे ठेवून ऐका. मी जो प्लान करतोय त्याच्यात पाय टाकण्याचा प्रयत्न करू नका. माझा प्लान मास्टर प्लान असतो, त्याचा फुटबॉल नाही करायचा, नाहीतर तुम्हीही धडपडाल आणि मीही धडपडेल. आपण आपापलं काय काय ते म्हणतात, हा, आपापला गोल लक्षात ठेवायचा. तुम्हाला राजवर्धनची खुर्ची हवी आहे आणि मला रत्नमालाचा पैसा. आणि आपण दोघांनी जर एकमेकांची साथ दिली तरच आपण पुढे जाऊ, नाहीतर तेलही जाईल, तुपही जाईल, हाती तुपाट नाही. आपल्या बेईमानीच्या कामात एकमेकांशी आपण इमान ठेवून जर वागलो नाही ना, तर दोघांनाही काहीही मिळणार नाही. फक्त फायदा रत्नमालाचा होईल. आणि तिला जर हे कळलं तर आपले हाल कुत्रही खाणार नाही असं होईल. तुम्ही विहीणबाई आहात म्हणून या वेळेला सोडून देतोय, नाहीतर जो माणूस वहिनीचे वाईट दिवस कधी येतील ह्यासाठी दिवस मोजतोय, तर विहीणबाईचं काय करेल ह्याचा एकदा विचार करा. अहो सुदर्शनराव, ऐका ना, म्हणजे मला तुम्हाला डबल क्रॉस करायचं इंटेन्शन नव्हतं खरंच. अच्छा, मी फक्त सानियाला एवढंच म्हटलं की एवढ्याशा रकमेने काय होणार, थोडी जास्त महाग. मला काहीच नकोय ना त्यातलं, मला खरंच काही नकोय. सुवर्णाताई, हा साळसूतपणाचा आव माझ्या समोर आणायचा नाही. तुम्ही आत्ता शिकता ह्या शाळेत. मी स्वतंत्र एक विद्यापीठ आहे हे कायम लक्षात असू द्या. तेव्हा एक काम करा, तुम्ही आणि आम्ही मिळून हे सगळं करूया. तुम्हाला राजवर्धनची सत्ता मिळेल आणि मला रत्नमालाचा पैसा. आणि एक ठरलं म्हणजे ठरलं. हो हो. एकतर तुमच्या मूर्खपणामुळे आजचा दिवस वाया गेलाय, नाहीतर रत्नमाला वहिनीने आजच चेकवर सही केली असती. आता जास्त डोकं चालवू नका तुमचं. हा, तुम्ही फक्त एकच विचार करा की राजवर्धन नसताना आपल्या मुलीला अधिकार कसा मिळेल. क्लिअर? हो हो हो. ठेवतो. काळजी घ्या सुवर्णाताई. काऊ ऐक ना, मी काय म्हणते, इतकं वाईट नसतं वागायचं यार. बाजूला हो. पण ऐक ना, मी काय म्हणते काऊ, ही अशी मागे मागे काय मांजरीसारखी घुटमळतेस माझ्या. बरं बाबा ठीक आहे, हे बघ मी मांजर बस. हे बघ, तू जे वागतेस ना ते चुकीचं नाहीये, पण असं नको ना वागवू त्याला. का? व्हॉट यू मीन बाय का? अगं तो कोण आहे? राजवर्धन मोहिते. सॉरी, द राजवर्धन मोहिते. आणि तू त्याला असं घालून पाडून बोलतेस, कामाला लावतेस, हे बरोबर नाही ना काऊ. वैदेही, मी कोणाशी वागते ग असं?
त्या राजवर्धन मोहितेशी ना? मग तुला कशाला त्याचा प्रॉब्लेम होतोय? हे बघ, मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण तू असं वागलीस तर तो निघून जाईल ना. तेच तर हवंय मला. काय म्हणालीस तू? काय? कुठे काय? अगं म्हणजे मला असं म्हणायचंय की त्यालाही कळायला हवं ना, सामान्य माणसं कशी जीवन जगतात, कशी कामं करतात. म्हणजे निदान पैशांचा माज तरी उतरेल त्याचा. आणि तसाही तुझा तो प्रिन्स आहे ना, त्यालाही एकदा इकडे घेऊन या. त्याला पण सुतासारखा सरळ करते मी. तेच तर करतेस तू. काय? नाही, काही नाही. मला कळलंय तू काही माझं ऐकणार नाहीयेस, त्यामुळे मी जाते. आता कुठे निघालीस? अरे हो, माझा उद्या खूप मोठा इव्हेंट आहे, त्यामुळे सगळे लोकेशनला आलेत. मलाही जायचंय. खूप काम आहे, त्यामुळे यायला उशीर होईल. ठीक आहे? काकू ओ